कोरोना प्रतिबंध उपाययोजनांच्या अनुषंगाने विविध उपायांची अंमलबजावणी होत असताना आरोग्य यंत्रणेचे सक्षमीकरण आवश्यक आहे। त्यामुळे विविध रुग्णालये, आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आदी विविध ठिकाणी सुविधा उभारण्याच्या अनुषंगाने प्रस्ताव द्यावेत असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी दिले आहे। कोरोना प्रतिबंध उपाययोजनांच्या अनुषंगाने बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली। त्यावेळी त्या बोलत होत्या। जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस आयुक्त संजीव कुमार बाविस्कर, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्याम सुंदर निकम, अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी या बैठकीला उपस्थित होते। पालकमंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या की जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे। याच पार्श्वभूमीवर उपाययोजनांची गती वाढविणेही आवश्यक आहे। त्यामुळे व्यापक सर्वेक्षण व तपासण्या हाती घ्याव्यात। जिल्ह्यात आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्याच्या अनुषंगाने समग्र आरोग्य यंत्रणेचा आढावा घेऊन आवश्यक सुधारणांबाबत प्रस्ताव देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले। कोरोना प्रतिबंध उपाययोजनात अधिक काटेकोरपणा आणणे आवश्यक आहे। कोरोना संकट काळात आरोग्य यंत्रणा, पोलीस, महसूल आदी यंत्रणा आघाडीवर राहून लढत आहे। मात्र या कठीण काळात खंबीर राहून दृढपणे उपाय राबविले पाहिजेत व त्यात आवश्यक बाबींनुसार वेळोवेळी सुधारणाही केली पाहिजे। नागरिकांमध्ये जनजागृतीवरही भर देण्यात यावा असे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले। नागरिकांनीही या काळात स्वच्छता, मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स आदी दक्षता उपायांचा अवलंब करावा। आपल्यासह इतरांनाही सुरक्षित करावे। सर्वांनी मिळून या संकटाचा मुकाबला करूया व कोरोनाला हद्दपार करूया असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती।